नमस्कार, मी रिसर्च अॅनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं वापस एकदा स्वागत करत आहे। आज इलेक्शन डे स्पेशल आपण ट्रेड केला होता। सकाळी 9 वाजेपासून ते 3:30 वाजेपर्यंत आपण लाईव्ह ट्रेड केला होता। 1200 जण लाईव्ह ट्रेड करत होते आपल्यासोबत। आणि आज आपण काय केलेलं आहे मार्केटमध्ये ते बघूया। मार्केट कसा मूवमेंट केला, खूप मजा आली मार्केटमध्ये। आपण 5 ट्रेड केले टोटल, 5 पैकी एक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस झाला, 4 ट्रेडमध्ये आपले प्रॉफिट्स बुक झाले। आणि उद्या पण आपण पूर्ण दिवस लाईव्ह ट्रेड करणार आहे। तर बघूया आपण की आज आपण काय ट्रेड केला होता। सगळ्यात पहिले मार्केट एक तर गॅप डाऊन ओपन झालं। गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर एक स्टीप फॉल आला मार्केटमध्ये। फर्स्ट 15 मिनिटमध्येच एक खूप मोठा फॉल आला मार्केटमध्ये। आणि याच्यानंतर जेव्हा ही एक कॅन्डल बनली 22,550 जेव्हा ब्रेक केलं तेव्हा आपण एक बायचा ट्रेड प्लॅन केला होता। आणि याच्या खाली आपण इथे एक स्टॉप लॉस ठेवला होता। आणि त्याच्यानंतर याचं टार्गेट जे आहे ते आपण 22,800 पर्यंत प्लॅन केलं होतं। तर याचं टार्गेट, आपलं फर्स्ट टार्गेट हिट झाला। हा आपला फर्स्ट ट्रेड होता बाय साईडला। फर्स्ट ट्रेड जो होता तो आपण बाय साईडला केला होता। आणि याच्यामध्ये आपल्याला 300 पॉईंटचं टार्गेट मिळालं। तर त्याच्यानंतर जेव्हा मार्केट इथून टर्न झाल्याच्या नंतर आपण ऑलरेडी डिसाईड केलं होतं की आता मार्केट जे आहे पहिले फॉल झाला, त्याच्यानंतर एक बाउन्स आल्याच्या नंतर आता वापस निगेटिव्ह साईडला टर्न होत आहे। तेव्हा ही जी कॅन्डल आहे 5 मिनिटची कॅन्डल, या कॅन्डलवर आपण ट्रेड केला होता। जेव्हा इथे हे जे लो ब्रेक केला 680चा लो ब्रेक केला, इथे आपण एकदा सेल केली होती पोझिशन। सेल केला त्याच्यानंतर इमिडिएटली मी तुम्हाला म्हटलं होतं ट्रेल स्टॉप लॉस, मार्केट खाली गेलं, मी तुम्हाला म्हटलं होतं आपण याच्यावर स्टॉप लॉस ठेवू, पण इथे आपण 100 पॉईंटचा स्टॉप लॉस प्लॅन केला होता। 100 पॉईंटचा स्टॉप लॉस ट्रिगर झाला। त्याच्यानंतर जेव्हा मार्केट वापस खाली यायला लागलं आणि या लोला ब्रेक केलं 640 22,640 ला आपण सेल केलं होतं। आपला स्टॉप लॉस जो होता 22,800 ला आपण स्टॉप लॉस प्लॅन केला होता। आणि तिथून जे आहे ते आपण कंटिन्युअस रॅली प्लॅन केली, 22,000 पर्यंत रॅली प्लॅन केली। तर इथे आपल्याला एक 640 पॉईंटचा एक प्रॉफिट झाला होता। खूप मोठा प्रॉफिट आपण बुक केला सेल साईडला। त्याच्यानंतर मार्केट साईडवेज गेलं। त्याच्यानंतर मग जेव्हा लो ब्रेक केला इथे, त्याच्यानंतर मार्केट हे खाली चाललं गेलं। तर इथे आपण काही नाही केलं, हे एक्सपेक्टेशनच्या बाहेर होतं। एवढा डीप करेक्शन होईल हे आपण एक्सपेक्ट नव्हतं केलं, तर इथे आपण काही ट्रेड घेतला नाही। त्याच्यानंतर मग मी एक लेवल दिला होता 21,800 जेव्हा ब्रेक केलं तसं तर आपण इथे पण बाय करू शकलो असतो, पण मार्केटला स्टेबल होऊन जेव्हा 21,800 ब्रेक केला, 21,800 ब्रेक केल्याच्या नंतर मी 21,650 हा स्टॉप लॉस दिला होता। आणि तिथून आपण 22,300 एक्झॅक्टली जे हाय होता इथपर्यंत मार्केट येईल असा एक प्लॅन आपण केला होता। हा आपला ट्रेड हिट झाला। या ट्रेडमध्ये पण आपण 21,800 ला बाय केला, 22,000 ला काढला, वापस 21,800 ला बाय केला आणि 500 पॉईंट पर्यंत कॅरी केला। फायनली आपण एक ट्रेड फक्त आणि फक्त 21,950 ब्रेक झाल्याच्या नंतर एक ट्रेड केला होता आपण 21,000, कारण बिकॉज 22,000 आणि 22,050 आणि 21,950 याच्या मदत कंटिन्युअसली मार्केट फिरत होतं। तर 21,950 ब्रेक झाल्याच्या नंतर आपण एक ट्रेड प्लॅन केला होता 100 पॉईंटच्या स्टॉप लॉसनी। आणि एक्झॅक्टली 750चं टार्गेट प्लॅन केलं होतं इथपर्यंत। तर ते टार्गेट हिट झालं आणि त्याच्यानंतर मग मार्केट कंटिन्युअसली वर बंद झालं, 950च्या जवळपास बंद झालं आणि क्लोजिंग जे आहे 884 900च्या जवळपास आली। तर या पूर्ण सिनारिओमध्ये आज आपण टोटल 5 ट्रेड केले होते। 5 पैकी 4 ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक केलं आणि ऑलमोस्ट आपण 1200 पॉईंट जे आहे ते प्रॉफिट आज बुक केलं। 1200 स्टुडंट होते आणि 1200 पॉईंटचं प्रॉफिट आपण बुक केलं। याच्यासोबत स्टुडंट्स जे आहे आपले त्यांनी पण आज खूप चांगला प्रॉफिट बुक केला। ऑलमोस्ट खूप साऱ्या जणांचे लाख, 1.5 लाख, 1 लाख, 50,000, 10,000, बिगिनर्सचे 10-5,000 असे खूप सारे 300 ते 400 स्क्रीनशॉट्स, 300 ते 400 मेसेजेस, ईमेल्स आपल्याला ऑलरेडी आले होते। या कॅन्डलला आपला फक्त एक स्टॉप लॉस हिट झाला होता, ते पण आपण जर याच्यावर स्टॉप लॉस ठेवला असता तर हिट नसता झाला। पण जस्ट आपण एक रूल बनवला होता की 100 पॉईंटच्या वर आपण स्टॉप लॉस देणार नाही। तर इथे एक व्हॉलॅटिलिटीमध्ये आपला एक स्टॉप लॉस हिट झाला। ओके, तर आता इथे निफ्टी क्लोज झालेला आहे। आता मार्केटमध्ये कसा मुवमेंट होऊ शकते, 700 पॉईंट वर मुवमेंट झालं एक्झिट पोलच्या दिवशी। त्याच्यानंतर मार्केटमध्ये 1,500 2,000 पॉईंट पर्यंत खाली मुवमेंट झालं, 1,500 पॉईंट खाली मुवमेंट झालं रिझल्टच्या दिवशी। आता काय होऊ शकते, आता एक गव्हर्नमेंट बनली, कोणती बनते, काय बनते, इथे आता तुम्ही बघू शकता 22,300
22,300च्या वर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण एक बायचा मोमेंट आपल्याला भेटणार नाही. 22,300च्या वर गेला तर 22,800 हे आपलं टार्गेट राहील. खाली आपण 21,750 याच्या खाली जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपण एक सेलची पोझिशन प्लॅन करू शकतो. त्याचा टार्गेट जे आहे 21,300 पर्यंत त्याचा टार्गेट राहील. तर असे दोन ट्रेड आपल्याला निफ्टीमध्ये आयडेंटिफाय करायला मिळत आहे की 22,300च्या वर गेला तर 22,700-800 पर्यंत आणि 21,750च्या खाली गेला तर 21,300 पर्यंत. हे दोन ट्रेड आपल्याजवळ आता निफ्टीमध्ये अवेलेबल दिसत आहे. हे दोन ट्रेडच आपण करू शकतो. बँक निफ्टी आज ऑलमोस्ट सर्किट लावलं होतं, सर्किटच्या जवळपास पोहोचला होता आणि तिथून वापस एक रिकव्हरी आली. बँक निफ्टी पण आता ऑलमोस्ट 46,900च्या जवळपास बंद होत आहे. जोपर्यंत 48,000च्या वर जात नाही बँक निफ्टी तोपर्यंत आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये बाईंग नाही आहे. त्याच्यानंतर 48,000 ते 46,000 याच्या मधातच बँक निफ्टी जे आहे ते साईडवेज वोलाटाईल जे व्हायचं ते होईल. क्लिअर डायरेक्शन आपल्याला एक तर 48,000च्या वर मिळेल किंवा 46,000च्या खाली मिळेल. उद्या पण आपण जो आहे ते होल डे लाईव्ह सेशन प्लॅन केलेला आहे सकाळी 9 वाजेपासून ते 3:30 वाजेपर्यंत. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही जॉईन करा, लिंक थ्रू जॉईन करा व्हिडिओ. आणि व्हिडिओ ॲनालिसिस समजत असेल, आपले डेली ट्रेडमध्ये प्रॉफिट तुम्हाला दिसत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सगळ्या तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत. आणि आपली कम्युनिटी आपण ग्रो करूया. आता ऑलमोस्ट आपण 1000 सबस्क्रायबरच्या जवळपास आलेलो आहे. तर मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला की या व्हिडिओच्या नंतर आपल्याला एक टार्गेट आहे की 1000 सबस्क्रायबर आपले रीच झाले पाहिजे. तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे मी तुमच्यासाठी असेच ॲनालिसिस व्हिडिओ पुढे येणाऱ्या टाईममध्ये घेऊन येईल. तर भेटूया उद्या आता सकाळी 9 ते 3:30 पर्यंत. आणि जसा आज आपण 5 पैकी 4 ट्रेडमध्ये प्रॉफिट केला ते पण अशा मार्केटमध्ये की ज्या मार्केटमध्ये लोक हात टाकायला पण भीत होते. उद्या पण आपण ट्राय करूया की अशाच प्रकारचा एक मोठा मुवमेंट आपल्याला पकडायला मिळेल आणि 1000-1200 पॉईंट जर मार्केटनी मुवमेंट केलं तर ते आपल्या पॉकेटमध्ये आले पाहिजे, आपण कॅप्चर करू शकलं पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.